बाजरीचा डोसा करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। बाउलमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घेते, 2 चमचे तांदळाचं पीठ, एक छोटा कांदा बारीक कापून घेतलाय तो टाकूया, एक हिरवी मिरची बारीक कापून घेतली ती टाकूया, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व मिक्स करून घेऊया। ज्या वाटीने 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स करायचे, पिठामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। या पिठामध्ये अजून 1 वाटी पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स करून घेतलंय। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, 2 चिमूट हिंग, छोटा अर्धा चमचा जिरं टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। हे पीठ 10 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊया। 10 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। पीठ छान भिजलंय। हे पीठ थोडं घट्ट वाटतंय। याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। डोसे करायला घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। पॅनवर अर्धा चमचा तेल टाकते। तेल पसरवून घेऊया। पॅन छान गरम झाला आहे। याच्यावर थोडासा पाण्याचा हपका मारूया। पाणी पुसून घ्यायचं आहे। डोसा टाकूया। डोसा टाकताना पीठ छान हलवून घ्यायचं, कडेकडेने टाकायचं। मीडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घेऊया। कडेकडेने तेल सोडूया। डोसा ब्राऊन दिसायला लागला आहे, याचा कडा सोडून घेऊया। डोसा काढून घेऊया। छान कुरकुरीत झाला आहे। छान झाला आहे आपल्या बाजरीच्या पिठाचा डोसा। आपले बाजरीच्या पिठाचे डोसे तयार झाले।